मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आजची जी खरी घटना आहे ती आहे मुंबईची. मुंबईमध्ये एक व्यक्ती होता. त्याच्या शेजारी एक 8 वर्षाची मुलगी आणि तिची आई राहत होती. त्या मुलीचा वडील दुबई येथे कामाला होता. दुबईला राहून तो व्यक्ती छोटे मोठे काम करत होता आणि त्या मुलीची आई पण जवळपासच छोटी मोठी कामे करत होती. ती मुलगी रोज शाळेत जायची, घरी आल्यानंतर ती खेळायची आणि तिचा अभ्यास करत बसायची. तेव्हा वेळ होती 2012ची आणि त्या मुलीचं वय होतं फक्त 8 वर्ष. असंच ती मुलगी एक दिवस शाळेतून घरी आली. त्या मुलींची घरची परिस्थिती तेवढी चांगली नाही आणि फक्त 8 वर्षाची मुलगी तेवढी विचार कशाला करेल. तिला तिच्या शेजारच्या व्यक्तीने काहीतरी खायला दिले. तो व्यक्ती तिला आईस्क्रीम आणि इतर काही गोष्टी खायला देत होता आणि तो तिला घरी बोलवत होता. असंच तो व्यक्ती तिला 2-4 दिवस तिला काही काही खायला द्यायचा आणि घरी बोलवायचा आणि तिच्याबद्दल विचारपूस करायचा. एकदा त्या मुलीशी त्याची मैत्री झाली आणि असंच करत करत त्याने एक दिवस त्या मुलीला खायला काही वस्तू दिल्या आणि ते सर्व खाल्ल्यानंतर त्या मुलीला त्या व्यक्तीने एक शक्तिवर्धक गोळी पण दिली. ती गोळी खाऊन त्या मुलीच्या अंगामध्ये झणझण्या निर्माण झाल्या. त्या मुलीला काही समजत नव्हतं की तिच्यासोबत काय होत आहे. त्या मुलीचं वय फक्त 8 वर्ष होतं आणि तिच्या अंगामध्ये उत्तेजना निर्माण होत होती. ती मुलगी अगदी मंद होऊन एका जागेवर बसली होती आणि त्याचाच फायदा घेऊन त्या व्यक्तीने तिच्या अंगाला स्पर्श करण्यास सुरुवात केली. तो तिच्याशी जसं मन केलं तसं वागत होता. हा प्रकार बरेच तास चालला होता आणि जेव्हा त्या मुलीची आई यायचा वेळ झाला होता तेव्हा तो व्यक्ती तिला म्हणतो की आता तू घरी जा, पण या सर्व गोष्टींबद्दल जर तू कुणालाही सांगण्याचा प्रयत्न केला तर मी तुला आणि तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही, मी तुमच्या दोघींनाही मारून टाकणार, अशी भीती त्या मुलीला दाखवली. आणि ती मुलगी घरी गेली आणि तिच्या आईला काहीच न सांगता चुपचाप राहिली. आणि दुसऱ्या दिवशी पण ती मुलगी असंच शाळेमध्ये गेली आणि परत आली. तेव्हा पण त्या काकाने तिला काहीतरी खायला दिले. तो व्यक्ती त्या मुलीला घरी घेऊन गेला आणि खाल्ल्यानंतर तो तिला सेम गोळी देतो. त्यामुळे त्या मुलीला अजून काही समजत नाही आणि तो व्यक्ती तिच्याशी खूप काही करण्याचा प्रयत्न पण करतो. ती मुलगी त्याला विरोध करते, पण शेवटी तिचा दिमाग काम करत नव्हता, कारण तिला ती गोळी दिली होती आणि एक ती छोटी मुलगी होती, ते तिचा अत्याचार सहन करत होती. त्यावेळेस ती मुलगी फक्त 8 वर्षांची होती आणि त्या व्यक्तीचं लग्नसुद्धा झालेलं होतं. विचार करणारी गोष्ट अशी आहे की तो व्यक्ती त्या मुलीसोबत काय करत आहे हे त्याच्या बायकोला पण माहीत होतं, पण त्याची बायकोही त्याला सपोर्ट करत होती. ती बायको त्याला कधीच विरोध करत नव्हती. याचं कारण अजूनही कळलं नाही, पण हे सर्व सत्य आहे. असाच काळ चालला होता. त्या मुलीचं वय वाढत चाललं होतं आणि त्या व्यक्तीचं पण वय वाढलं होतं. त्या मुलीला आता त्या गोळीची सवय झाली होती. आता त्या मुलीला असं होत होतं की जर ती गोळी तिला भेटली नाही तर तिला काही समजत नव्हतं. ती भांडणं करायची आणि त्या काकाची वाट पाहायची आणि त्यांना म्हणायची की तुम्ही मला प्लीज काही करा, पण ती गोळी द्या. ती गोळी एक प्रकारच्या ड्रगसारखं त्या मुलीच्या दिमागामध्ये काम करण्यास सुरुवात करायची. आणि या व्यतिरिक्त त्या मुलीला एक बिमारी झाली होती. त्या बिमारीचं नाव होतं निमोफेनिया. त्या बिमारीमध्ये असं व्हायचं की कोणत्याही मुलीचे अंग वयापेक्षा पहिलेच वाढायचे आणि तिला सेक्सची लत लागायची. हेच सेम त्या मुलीसोबत झालं होतं. वेळ होती 2020ची. लॉकडाऊन चालू होतं. आता त्या मुलीला तिच्या मनासारखं सुख भेटत नव्हतं. तिचं वय आता 16 वर्ष झालं होतं. तिने 8 वर्षापासून आपल्या स्वतःला जी सवय लावून घेतली होती ती तिला पूर्ण करायची होती, पण तिला त्या व्यक्तीकडून ते सुख भेटत नव्हतं. तेव्हा तिला एका मुलावर प्रेम झालं आणि त्याच प्रेमाच्या पायी ती त्या मुलासोबत पळून जाते. पळून गेल्यानंतर ती त्या मुलाबरोबर संबंध बनवते आणि ती तिच्या गरजा पूर्ण करते. आता तिला पूर्णपणे लत लागली होती. तिला ते सर्व गोष्टी हव्या होत्या जे त्या व्यक्तीने तिला सवयी पाडून ठेवल्या होत्या. पण मुलगी पळून गेली
याची खबर आईला होताच आईच्या पण पायाखालची जमीन सरकली. तिला काय करावं काय नाही हे सर्व झाले होते. नेमकंच लॉकडाऊन पण लागलं होतं. ती तिच्या नवऱ्याला कॉल करून घरी बोलावून घेते आणि ते सर्व व्यक्ती पोलिसांमध्ये जातात आणि सांगतात की आमची मुलगी बेपत्ता आहे. या सगळ्या गोष्टी पोलिसांना कळल्यानंतर पोलीस आपलं काम सुरू करते. पोलिसांनी सुरुवात केली त्या मुलींच्या घरापासून. जेव्हा पोलीस त्या मुलीच्या घरी जातात तेव्हा त्यांना तिच्या घरी एक डायरी भेटते. त्या डायरीमध्ये 27 पेजेस लिहून होते. त्या पेजेसमध्ये त्या सर्व गोष्टी लिहून होत्या ज्या त्या मुलीसोबत 8 वर्ष घडत होत्या. त्या मुलीने किती अत्याचार सहन केला होता त्या डायरीमध्ये खूप काही लिहून होतं. त्या डायरीमध्ये लिहून होतं की कसं त्या व्यक्तीने मला त्या गोळ्यांची सवय दिली, त्यांनी कसं तिच्यासोबत काय काय गोष्टी केल्या, तिच्यासोबत कसे कसे संबंध बनवले, प्राकृतिक अप्राकृतिक जे पण त्या व्यक्तीने काही काही घाणेरडे काम त्या मुलीसोबत केले ते सर्व त्या डायरीमध्ये लिहून होतं. आणि त्या डायरीमध्ये असा पण लिहून होतं की ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलीने तिच्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तिच्या आईने तिच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणलं की बाळा, ते व्यक्ती आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहे आणि खूप मोठे आहे, त्यांच्याबद्दल तुला असं बोलणं शोभत नाही आणि तू फक्त आपल्या अभ्यासांवर काम कर. तुला माहिती आहे की मी इथे छोटे मोठे कामं करते आणि तुझे वडील बाहेर राहून छोटे मोठे कामं करतात. या सगळ्या गोष्टींमागे तू जाऊ नको. तू फक्त स्वतःवर ध्यान दे आणि बाकीच्या गोष्टी इग्नोर कर. हे सगळं ती मुलगीला सांगत होती, पण त्या मुलीचं एकही ऐकत नव्हती. त्यामुळे त्या मुलींकडे कोणताही रस्ता राहिला नव्हता. पण जेव्हा तिला हे सर्व गोष्टी कळल्या आणि तिला समजू लागलं आणि तिला कळालं होतं की ह्यातून बाहेर कसं निघायचं, तेव्हा तिने हा निर्णय घेतला होता. ती मुलगी काही दिवसानंतर परत आली आणि त्या व्यक्तीला लगेच पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या व्यक्तीला 20 वर्षांचा कारावास भोगावा लागत आहे. कोर्टाने त्या व्यक्तीला पॉक्सो कायद्याद्वारे 20 वर्षाची शिक्षा सुनावली होती, पण त्या व्यक्तीने काही दिवसानंतर याचिका दर्ज केली होती की त्याला बाहेर यायचं आहे आणि त्याच्यावरचे आरोप सर्व खोटे आहे. पण जे एक जज महिला होती तिच्यासमोर ते एक 27 पेजची डायरी पडून होती. त्या महिलेने सर्वात पहिले ती डायरी वाचली आणि त्या व्यक्तीला स्पष्ट सांगितलं, तुमची सजा अजून वाढणार आहे. तुमची आता 20 वर्षे नाही तर 40 वर्षे तुम्हाला जेल भोगावा लागणार, कारण तुम्ही एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि बाहेर जाऊन तुम्ही स्वतःला काय प्रूफ करून दाखवणार आहे, तुम्ही जाऊन परत असंच करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाने त्याला सांगून त्याला परत कारावासात पाठवलं आहे. मित्रांनो, ही घटना सांगण्यामागचं कारण कोणालाही तकलीफ द्यायचं नाही. ही एक सत्य घटना मुंबई येथे घडली होती. फक्त तुम्ही सावध राहा आणि आपल्या परिवारांची काळजी घेत राहा.